हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार. आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार ते म्हणजे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. ओके, त्याआधी आपण क्वेश्चन कशा प्रकारे विचारतील तेही बघितलं आहे. की तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती फर्स्ट पार्ट होता तुमचा सेकंड सेमिस्टरचा, त्यावर तुम्ही सांगितलं होतं की सगळे क्वेश्चन कशा प्रकारे विचारतील. ठीक आहे, तो पार्ट जर तुम्ही बघितला नव्हता तो बघा. जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत सगळे ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आज आपण बघणार ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस चॅप्टर नंबर 3 युनिट 3. ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळ्यात एकदम इझी टॉपिक ह्या. ठीक आहे, कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे आणि तुम्ही कंप्लीट व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला काहीच डाऊट येणार नाही. ठीक आहे, आणि ह्या चॅप्टरमध्ये जर तुमचं थेरी पार्ट आहे, तुम्ही जे प्रॅक्टिकलमध्ये करणार आहे तेच तुम्हाला काय करायचं थेरी पार्टमध्ये पण करायचं आहे. ठीक आहे, पुढे मी तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर करत होत जातील म्हणून म्हणते की कंप्लीट बघा. ठीक आहे, काही क्युरीज असेल तुम्ही मला विचारू शकता. आता बघा नेमकं ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. आता आपण आतापर्यंत जे पण बघत होते काय बघत होतो आपण टायट्रेशन बघत होतो. ठीक आहे, तुम्ही जर मागचा पार्ट बघितला असेल, तुम्ही जर कंटिन्यू असणार तर तुम्हाला लगेच इझिली लक्षात येईल. ठीक आहे, आता नेमकं ॲनालिसिस आणि टायट्रेशनमध्ये काय फरक होऊ शकतो बरोबर ना, कारण की आता त्यांनी दिलं आहे म्हणजे काहीतरी स्पेसिफिक रिझन असणार म्हणूनच दिलं असणार ना. तर ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस दिलं आहे. नेमकं आपण ग्रॅव्हिमेट्रिक काय आहे ते आधी बघून घेऊया. ठीक आहे, आता नेमकं ग्रॅव्हिमेट्रिक म्हणजेच काय? ग्रॅव्ही म्हणजेच काय? मास किंवा तुम्ही म्हणू शकता वेट. मास किंवा वेट कुठल्या तरी याच्या सबस्टन्सचं वेट असणार आहे. ठीक आहे, आणि मेट्रिक म्हणजे काय? मेट्रिक म्हणजेच काय? तुम्ही त्याचं मेजरमेंट करणार आहे किंवा डिटर्मिनेशन करणार आहे. हा सिंपल फंडा झाला. ठीक आहे, आता नेमकं स्पेसिफिक काय आहे ते बघून घेऊयात. नेमकं ग्रॅव्हिमेट्री म्हणजेच काय? ठीक आहे, आता बघा इट इज अ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वांटिटेटिव्ह म्हणजेच काय की ही तुमची काय तुम्ही क्वांटिटीमध्ये मेजर करतायत म्हणून तुम्ही त्याला काय म्हणतात क्वांटिटेटिव्ह म्हणतात. काय म्हणतात? क्वांटिटेटिव्ह म्हणतात. ठीक आहे, क्वांटिटीमध्ये तुम्ही मेजर करता म्हणजे मास वगैरे घेतात ना तुम्ही, त्यालाच काय त्या प्रोसेसला काय क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणतात. इट इन्व्हॉल्व इन द डिटर्मिनेशन ऑफ द वेट ऑर अमाऊंट ऑफ द सबस्टन्स. तुम्ही काय करणार आहे याच्यामध्ये तुम्ही जे पण सॅम्पल असणार आहे त्याचं काय करणार तुम्ही वेट किंवा तुम्ही ऑर म्हणू शकता की अमाऊंट म्हणू शकता. ठीक आहे, वेट आणि अमाऊंट एक असेल ऑफ द सबस्टन्स इन द प्युअर फॉर्म. प्युअर फॉर्ममध्ये जो पण आलेला असेल तुमचाला पुढे आपण स्टेप बघणार आहे तर तुम्हाला इझी लक्षात येईल. ठीक आहे, आधी तुम्ही फक्त ग्रॅव्हिमेट्री म्हणजे काय ते समजून घ्या. प्युअर फॉर्म दॅट इज द फॉर्म ऑफ प्रिसिपिटेट बाय प्रिसिपिटेशन रिॲक्शन. जो प्रिसिपिटेट तुमचा येणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे प्रिसिपिटेशन रिॲक्शन असं म्हणणार आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला दिलेलं असेल कोणीकड फ्लास्कमध्ये असेल किंवा बिकरमध्ये असेल. ठीक आहे, तुमचा स्पेसिफिक असा पार्ट पण आहे तर तुम्ही जर सोल्युशन घेतलं आहे सिम्पल सोल्युशन घेतलं जे सोल्युशन दिलं असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही काही अमाऊंटमध्ये तुम्ही काय करणार प्रिसिपिटेट रिएजंट यूज करणार. तेव्हा तुम्ही काय करणार तुम्हाला ज्या प्रकारे भेटणार आहे प्रिसिपिटेट जो भेटणार आहे त्यालाच तुम्ही काय म्हणता सिम्पल प्रकार ग्रॅव्हिटी कशा प्रकारे होते ते बघून घ्या. ठीक आहे, आता बघा हे सोल्युशन घेतलं तुम्ही. ओके, आणि तुम्हाला ज्या सोल्युशनमध्ये तुम्ही जे टाकले आता प्रिसिपिटेट पार्ट जो तुम्ही जे प्रिसिपिटेट रिएजंट जे यूज केलं आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला काय भेटणार आहे प्रिसिपिटेट भेटणार आहे बरोबर ना. जे पण तुम्ही घेणार ते तर तुमचं आधी काय करणार तुम्ही सॉलिड मास घेतला. ठीक आहे, नंतर त्याला काय करणार म्हणजे ह्या कंप्लीट चॅप्टरमध्ये तुम्ही काय शिकणार ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, हा जर बेसिक पार्ट आहे मग प्रिन्सिपल वगैरे बघणार तेव्हा तुम्हाला इझी लक्षात. सॉलिड मास घेतल्यानंतर त्याला फिल्टर केल्यानंतर वॉश केला त्याचं वेट घेतलं आणि मग कॅल्क्युलेट केलं. हे तुमचं म्हणजे हे पूर्ण कंप्लीट चॅप्टरमध्ये हे सगळं दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे, आता आपण स्टार्टिंग करूया. ठीक आहे, आता प्रिन्सिपल. ओके, ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसचं प्रिन्सिपल काय? इट इन्व्हॉल्व द कन्व्हर्जन ऑफ आयन्स ऑर एलिमेंट टू इट्स प्युअर फॉर्म बाय प्रिसिपिटेशन रिॲक्शन विच कॅन बी इझिली वेट अँड क्वांटिफाय. ठीक आहे, क्वांटिफाय याच्यामध्ये काय करणार तुम्ही जे पण तुमचे आयन्स आणि एलिमेंट्स असणार आहेत जे प्युअर फॉर्ममध्ये येणार आहे म्हणजे एक प्रकारचं बेसिक काय होणार तुम्ही जे सोल्युशन बनवलं. ठीक आहे, मग तुम्हाला जसं बेसिकपासून सांगते तुम्ही जे सोल्युशन बनवलं असेल आधी तुम्हाला काहीतरी दिलेलं असेल काहीतरी अमाऊंटमध्ये सोल्युशन दिलं असेल. ओके, जे सोल्युशन घेतलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं असेल की त्यांनी की हे प्रिसिपिटेट रिएजंट यूज करा. ठीक आहे, ते तुम्ही ॲड केलं मग तुम्हाला काय भेटणार थोड्या वेळानंतर काही वेळानंतर तुम्हाला काय होईल दोघे पण सेपरेट पार्ट दिसतील बरोबर ना. एक प्रिसिपिटेटचा काहीतरी दिसणार आहे आणि एक तुमचं मदर लिकर दिसणार आहे. मदर लिकर म्हणजेच काय जे तुमचं मेन सोल्युशन असणार आहे ते बरोबर ना. मदर म्हणजे आपण आईसारखं बोलतो आपण तर मदर लिकर ते असणार आहे तुमचं. ठीक आहे, तुम्ही त्याला काय केलं हा तुमच्या रॉडने काय केला मिक्सअप केला. तुम्हाला काही प्रमाणात खाली काय थोड्या वेळ जर तुम्ही त्या तसंच राहू दिलं तर तुम्हाला काय भेटणार खाली प्रिसिपिटेट भेटणार बरोबर ना. ही सगळी जी प्रोसेस होणार त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे जो प्रिसिपिटेट भेटल्यानंतर तुम्ही काय करणार त्याला फिल्टर पेपरमध्ये काढून घेणार बरोबर ना. फिल्टर पेपरमध्ये काढल्यानंतर नेक्स्ट काय होईल मग प्रोसिजर त्याच्यामध्ये जे
तुमचा जो रेसिड्यू पार्ट असणार आहे, हा जो पार्ट असणार आहे तो काय होणार आहे तुमचा फिल्टरमध्ये येऊन जाईल आणि बाकीचा काय होऊन जाईल बीकरमध्ये तुमचं जे लिक्विड आहे ते येऊन जाणार, बरोबर ना. फिल्टर केल्यानंतर तुम्ही त्याला ड्राय करणार, नंतर त्याचं वेट वगैरे घेणार. ठीक आहे, इथपर्यंत ही प्रोसिजर आहे. तर तुम्ही कुठल्या आहे ते सगळं आपण बघून घेऊया. स्टेप कुठल्या त्याच्यात इन्व्हॉल्व आहे ते सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहेत. ठीक आहे, आता प्रिन्सिपल तुमच्या लक्षात येऊन गेलं आहे की इट इन्व्हॉल्व द कन्वर्जन ऑफ द आयन्स अँड एलिमेंट इन प्युअर फॉर्म ऑफ द प्रिसिपिटेशन रिॲक्शन विच कॅन बी इझिली वेट अँड क्वांटिफाय. म्हणजे आता काय जे पण सांगितलं तुम्हाला ते सगळं या प्रिन्सिपलमध्ये. ठीक आहे, रट्टा मारायचा नाही आहे. आता मेन म्हणजे स्टेप इन्व्हॉल्व्स इन ग्रॅव्हिमेट्री अनालिसिस. आता एकदम सिम्पल आणि इझी आहे. ठीक आहे, कुठली पण स्टेप विचारू जाऊ द्या, काही पण असो. ठीक आहे, एक तर तुम्हाला हा क्वेश्चन 10 मार्क्सला विचारला जातो. किती मार्क्सला? 10 मार्क्सला विचारला जातो. याच्यामध्ये स्टेप पण त्याच्या आल्या पाहिजे. ठीक आहे, आणि तुम्ही जे प्रॅक्टिकलमध्ये करणार आहे तेच तुम्हाला थेरी पार्टमध्ये राईट डाऊन करायचं आहे. असं नाही की तुम्ही रट्टा मारून सगळं पॉसिबल होतं असं काही नाही आहे. तुम्ही जे प्रॅक्टिकलमध्ये करता ना तसे स्टेप बाय स्टेप लिहिणार तरी चालेल. अँड ॲनालिटिकलचा पार्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला असं तुमची जी लाईन टू लाईन आहे असं राईट डाऊन करायचं नाही आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये कुठल्या स्टेप प्रेझेंट आहेत ते पण बघणार आहेत आपण. ठीक आहे, एक आहे तुमचं सॅम्पलिंग. ठीक आहे, म्हणजे प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन. तुम्ही आधी सॅम्पल घेणार, कुठल्या बघा. प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन, तुम्ही जे सॉलिड आणि हो याच्यामध्ये तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा याच्यामध्ये सॉलिड पार्टच तुम्ही यूज करणार आहे. काय करणार तुम्ही सॉलिड जो असणार आहे तोच घेणार, लिक्विडमध्ये नाही. कारण की ते तुमचे कशामध्ये तुमचे लिटरमध्ये तुम्ही ते मेजर करणार ना, बरोबर की नाही. ते लिक्विड फॉर्ममध्ये असणार तर आपण त्याच्यामध्ये करणार, सॉलिडमध्ये असणार तर त्याचं मास आणि आपण काय ॲक्युरेट घेऊ शकतो ना अमाऊंट. कळतंय. प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन, प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन म्हणजेच काय सॅम्पलिंग. तुम्ही जे घेणारे वेट ऑफ द सॅम्पल कंटेन ॲनिटी इन द फर्स्ट द सुटेबल सॉल्वंट आणि त्याचा पीएच वगैरे एक्झॅक्टली तुम्ही काय करणार आहे, काय करणार तुम्ही पीएच कॉन्सन्ट्रेशन ऑफ द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन शुड दॅट द सोल्युबिलिटी ऑफ द प्रिसिपिटेट शुड बी बिलो. स्टेप बाय स्टेप जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही आधी प्रिपरेशन बनवणार, सोल्युशन बनवणार, नेक्स्ट तुमचं प्रिसिपिटेशन करणार आणि नेक्स्ट डायजेशन ऑफ द प्रिसिपिटेट करणार. ठीक आहे, म्हणून मी इथे एकदम इझी लँग्वेजमध्ये राईट डाऊन करून दिलं आहे तुम्हाला. आधी ह्या स्टेप तुम्हाला लिहायच्या आहेत. ठीक आहे, कुठल्या स्टेप आहेत ते बघून घ्या. सॅम्पलिंग आधी तुम्ही प्रिपरेशन ऑफ सोल्युशन, तुम्ही आधी काय करणार आहे सोल्युशन प्रिपेअर करणार, बरोबर ना. जे पण सोल्युशन देणार आहे ते तुम्ही काय करणार आहे प्रिपेअर करणार बिकरमध्ये. ठीक आहे, नंतर प्रिसिपिटेशन करणार म्हणजे प्रिसिपिटेशन रिएजन तुम्ही काय करणार यूज करणार त्याच्यामध्ये. नंतर काय होणार प्रोसिजर डायजेशन किंवा तुम्ही त्याला काय ओस्वाल रेपनिंग म्हणतात. ठीक आहे, नंतर तुमच्या नेक्स्ट प्रोसिजर आहे की तुमची ही प्रिसिपिटेशन झालं आहे तर तुम्हाला जो भेटणार आहे, तुम्ही जो फिल्ट्रेट करणार आहे, जो फिल्ट्रेशनचा पार्ट असणार आहे तो घेणार. नंतर मग वॉशिंग करणार, तर कारण की त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असणार आहे. हे मी जस्ट थोडक्यात सांगते, तुम्हाला डिटेलमध्ये पुढे कंप्लीट केलं आहे. ठीक आहे, जस्ट आणि हो तुम्हाला जर 10 मार्क्सला क्वेश्चन आलं तर तुम्हाला थोडंफार मी ज्या प्रकारे सांगणार त्या प्रकारे राईट डाऊन करायचे. आणि जर सपोज 7 किंवा 5 मार्क्सला विचारलं तर जर 2 लाईन्समध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, फिल्ट्रेशन, नंतर वॉशिंग करणार, वॉशिंग केल्यानंतर तो सॅम्पल ड्राईंग करणार. म्हणजे ड्राईंग म्हणजे त्याला इंजेक्शन म्हणजेच काय तुम्ही म्हणता सिम्पल प्रकारे त्याला एकदम कम्प्लीट ड्राय करणार. ठीक आहे, नंतर त्याचं वेट घेणार आणि नंतर मग कॅल्क्युलेशन करणार आहे. या प्रकारच्या प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये. आता ते स्टेप बाय स्टेप बघून घ्या, म्हणजे तुमचे जे पण काही प्रॉब्लेम असतील ते सगळे इझिली क्लिअर होतील. ठीक आहे, आता बघा सॅम्पलिंग. फर्स्टली तुम्ही काय केलं, मी तुम्हाला सांगितलं प्रिपरेशन ऑफ द सोल्युशन तुम्ही फर्स्टली ते केलं आहे. ठीक आहे, फर्स्टली वी हॅव द प्रिपेअर्ड द सोल्युशन बाय डिझॉल्विंग ऑफ सब्स्टन्स इन अ सॉल्वंट. सॉल्वंटमध्ये तुम्ही काय करणार ते डिझॉल्व करणार, बरोबर. आधी तुम्ही सॅम्पल घेतलं, सॅम्पलचे काय सिम्पल तुम्ही काय करणार याच्यामध्ये काय करणार डिझॉल्व करणार आहे, बरोबर ना. याच्यामध्ये डिझॉल्व करणार, मिक्स केलं ना तुम्ही. आता सिम्पल सोल्युशन घेतल्यानंतर प्रिसिपिटेट रिएजंट घेतला, मग तुम्ही काय केलं सॉल्वंट यूज केल्यानंतर मग तो काय केला त्याच्यामध्ये मिक्स केला. मिक्स केल्यानंतर मग काय होईल तुमचं ना डिझॉल्व अँड रिॲक्शन टेस्ट आणि तुम्हाला काहीतरी रिॲक्शन भेटणार आहे. इथपर्यंत आले. नंतर मग काय सांगणार तुम्ही की सुटेबल सब्स्टन्स किंवा सॅम्पल तुम्ही घेतले ते विथड्रॉ फ्रॉम द बल्क मटेरियल, म्हणजे तुम्हाला बल्क मटेरियलमध्ये भेटणार. म्हणजे ह्या प्रकारे प्रिसिपिटेट फॉर्ममध्ये, याला काय म्हणतो आपण बल्क मटेरियल म्हणतो, बरोबर. कारण की तुम्ही मिक्स केलं आहे, मिक्स केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रकारे भेटणार आहे. अंडरस्टँड. म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की बेरियम क्लोराईड घेतला तुम्ही आणि त्याची रिॲक्शन तुम्ही कशासोबत करणार कॉन्सन्ट्रेशन H2SO4 सोबत करणार आहे. ठीक आहे, याच्यासोबत जर रिॲक्शन केली तुम्ही सल्फ्युरिक ॲसिडसोबत जर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय म्हणणार बेरियम सल्फेट भेटणार. ठीक आहे, बेरियम तुमचा सल्फेट भेटणार आहे. ठीक आहे, आणि तुमचा जो HCl असणार तो काय टॉईस HCl तुमचा काय होणार निघून जाणार आहे. ठीक आहे, ही फर्स्ट प्रोसिजर झाली ती म्हणजे सॅम्पलिंगची.
म्हणजे सॅम्पल घेतला, सॅम्पल तुम्ही डिझॉल्व केला सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला बल्क मेटेरियल मिळतात. ही एक पहिली प्रोसेस झाली. ठीक आहे. नंतर प्रिसिपिटेशन करणार. ओके. प्रिसिपिटेशनमध्ये काय सांगू शकता तुम्ही की प्रिपरेशन ऑफ प्रिसिपिटेट वी हॅव टू ॲडेड प्रिसिपिटेटिंग रिएजंट फॉर अ मेक अ प्रिसिपिटेट ऑफ द सबस्टन्स इन द सोल्युशन. मिक्स केलेला आहे तो सबस्टन्स. प्रिसिपिटेट इज द प्रोसेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ द सॉलिड सोल्युशन. तुम्हाला कसा पार्ट भेटला इथं सॉलिड पार्ट भेटला आहे. हे जे भेटेल तुम्हाला कसं भेटणार आहे सॉलिड म्हणजे एकदम असं थोडंसं बल्क मटेरियलमध्ये भेटणार आहे तुम्हाला. सॉलिड काहीतरी क्रिस्टल ह्या प्रकारे तुम्हाला भेटणार त्याच्यामध्ये. बरोबर ना. सॉलिड नंतर काय होणार मग जो सॉलिड इन द सोल्युशन विच इज द केमिकल रिॲक्शन टेस्ट. म्हणजे इथे तुमची एक रिॲक्शन झाली. बरोबर. कारण की तुम्ही टाकलं सॅम्पल घेतलं त्याच्यानंतर तुम्ही डिझॉल्व केला सॉल्व्हंटमध्ये. नंतर तुम्हाला तो काय भेटणार प्रिसिपिटेट भेटणार. प्रिसिपिटेट भेटल्यानंतर काय होणार मग नेसेसरी टू कन्वर्ट इन टू द सबस्टेट इन टू द प्युअर फॉर्ममध्ये भेटलाय तो. बरोबर. कारण की आपल्याला क्लिअर दिसतं याच्यामध्ये. अंडरस्टँड. हे बघा ह्या प्रकारे तुम्ही थोडा वेळ कॉन्स्टंट जर ठेवलं ते तर तुम्हाला लगेच दिसतील त्याच्यामध्ये प्रिसिपिटेट. ठीक आहे ना. नेक्स्ट तुम्ही सांगता प्रिसिपिटेशन झालं. नेक्स्ट तुमची डायजेशन प्रोसेस. याला तुम्ही काय ना वॉसवाल रिपेनिंग प्रोसेस म्हणता. ठीक आहे. या प्रोसिजरमध्ये काय होणार आहे की इट इज द प्रोसेस इन विथ द स्मॉलर पार्टिकल. कसं एकदम स्मॉलर पार्टिकल तुम्हाला भेटणार आहे. कशामध्ये हे होणार आहे एकदम स्मॉलर म्हणजे जस्ट ह्या प्रकारे तुम्ही घेतलं आहे आणि ते तुम्हाला जे प्रिसिपिटेट भेटणार ते फक्त स्मॉलर पार्टिकलमध्ये तुम्हाला ह्या प्रकारे जर दिसणार आहे. Understand? It is the process in which the smaller particle of the precipitate is converted into the large one by allowing the stand in the presence of the मदर लिकर. तो तुम्हाला जर काही वेळापर्यंत जर ठेवला तुम्ही. ठीक आहे. आता स्मॉलर पार्टिकलमध्ये तुम्हाला भेटते तर तुम्हाला आणखी थोड्याशा अमाऊंटमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तुमचा जो रॉ म्हणजे जो तुम्हाला तुम्ही ज्याचं वेट घेणार ज्या सॅम्पलचा वेट घेणार आहे. ठीक आहे. जो फिल्टर केलेला पार्ट असेल तो थोड्या वेळ जर तुम्ही ठेवला किंवा काहीतरी टायमिंग दिलेलं असेल तर तुम्हाला ते साईज कशी असेल त्याची वाढून गेलेली असेल म्हणजेच ते तुमचं काय असेल लार्ज अमाऊंटमध्ये असेल. ठीक आहे ना. स्टँड इन द प्रेझन्स ऑफ द मदर लिकर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. आता मदर लिकर म्हणजे काय द सोल्युशन कंटेन द प्रिसिपिटेट म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये तुमचं जे मदर सोल्युशनमध्ये तुमचं जे पहिलं प्रिपेअर केलं सोल्युशनमध्ये मदर सोल्युशन जे मदर म्हणून तुम्ही एकच लक्षात ठेवा की आपण बघा आपण कसं जिथनं सोर्स आपला येतो. बरोबर ना. आता आई बरोबर ना. तर आपला जितना सोर्स आलेला आहे आता हा मदरपासून आलेला आहे ना हा बाकीचा सोर्स याच्यामध्येच तुम्हाला भेटत आहेत ना बाकीचे प्रिसिपिटेट वगैरे जे काय भेटणार आहे ते म्हणजेच त्याला तुम्हाला मदर लिकर एक प्रकारे म्हणताय. कळतंय. ओके. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की इन दिस प्रिसिपिटेट अलाउ टू स्टँड फॉर द 12 to 14 hours ॲट अ रूम टेम्परेचर. म्हणजे आता जी मगाशी बोलली की तुम्ही थोडा वेळ तुम्हाला जर जास्त प्रमाणात पाहिजे असेल तुम्हाला तिथं काय भेटणार आहे तुम्हाला काही वेळापर्यंत ते ठेवावे लागतील म्हणजे 12 to 14 hours तुम्हाला ठेवावे लागतील रूम टेम्परेचर. आणि तुम्हाला काय भेटणार मग डायजेशन ऑफ द टेम्परेचर इज राईट. किंवा काय करतात की टेम्परेचर वाढवून देतात त्याच्याने पण तुम्हाला काय भेटू शकतं तो जो तुमचा फिल्टर येणार आहे तो काय असू शकतो म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये भेटू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट तुमची स्टेप काय आधी तुमची काय झाली एक सॅम्पलिंग झाली. सेकंड तुमची प्रिसिपिटेशन झाली. थर्ड तुमची डायजेशन झाली. फोर्थ तुमची फिल्ट्रेशन झाली. ठीक आहे. आता फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय होणार बरं का सर्वांना माहिती फिल्टर करणे म्हणजेच काय इथं लवकर तुम्ही काय करायचं कमेंट करायची. ठीक आहे. फिल्ट्रेशन म्हणजे काय ह्या प्रोसेसमध्ये काय होणार की इन दिस प्रोसेस जे प्रिसिपिटेट असणार आहे तुमचा सेपरेट आउट फ्रॉम द मदर लिकर. तुम्ही काय करणार त्याला मी जस्ट तुम्हाला दाखवते. तुम्ही फिल्टर पेपर यूज करणार आहे. वॉट्समन फिल्टर पेपर मोस्ट ऑफ करून तुम्ही यूज करता. ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये जाता तेव्हा तुम्हाला हे सर्व दिसणार आहे. या प्रकारे बघा हे असं फोल्डर पेपर तुम्ही फोल्ड करता नंतर मग त्याला काय करतात मग या प्रकारे ते तुमचं जे सोल्युशन बनवलेलं असतं ते तुम्ही काय करता याला फिल्टर करता आणि ह्या याच्यामधनं या तुम्हाला लिक्विड खाली जाईल आणि जे तुमचा जो प्रिसिपिटेट जो असणार आहे तो तुम्हाला काय भेटणार या फिल्टर पेपरवर भेटणार आहे. या वॉट्समन फिल्टरवर या फिल्टर पेपरवर तो प्रिसिपिटेट तुम्हाला भेटणार. तुम्ही जे सांगितलं तर जो रिसिड्यू तुम्ही सांगितला तो तुम्हाला इथं भेटणार आहे फिल्टर पेपरवर भेटणार आहे. कळतंय. अंडरस्टँड. आता बघा ती एक स्टेप झाली तुम्ही फिल्ट्रेशन केली. आता फिल्ट्रेशन केली म्हणजेच काय इन दिस प्रोसेस द प्रिसिपिटेट इज सेपरेट आउट फ्रॉम द मदर लिकर बाय युजिंग द फिल्टर पेपर अँड वॉट्समन फिल्टर पेपर. आता तुम्ही फिल्ट्रेशन केलं मी तुम्हाला दाखवली ती प्रोसेस. द फिल्टर पेपर यूज इन द रिटर्न द सॉलिड दिस टर्म इज द रेसिड्यू अलाउ टू द लिक्विड टू पास थ्रू द विच इज द कलेक्टेड बिलो द कॉर्डन फिल्टर. ठीक आहे. आता जी प्रोसिजर तुम्ही बघितली बरोबर ना दाखवली मी तुम्हाला जी प्रोसिजर तुम्ही बघितलं. आता हे फिल्टर वगैरे केलं आहे तुम्ही मग तुम्हाला काय होईल इथं जे लिक्विड असणार ते लिक्विड जाईल आणि जे तुमचा जो रेसिड्यू पार्ट असणार आहे याच्यामधला जो प्रिसिपिटेट पार्ट असणार तो काय होऊन जाईल ह्या फिल्टरवर काय होऊन जाईल कलेक्ट होऊन जाईल. ह्या प्रकारे तुम्हाला भेटणार आहे रेसिड्यू. कळतंय.
नेक्स्ट तुमची स्टेप आहे वॉशिंग. आता तो फिल्टर आता भेटून गेला आपला, तर आता काय होणार मग नेक्स्ट स्टेप, आता फिल्टर तर आपला काढला गेला आहे. नेक्स्ट प्रोसिजर आहे तुमच्याली वॉशिंग. आता वॉशिंगमध्ये काय करणार मग, नाव ड्युरिंग दिस प्रोसेस precipitate इज contaminated with the some impurity, so we have the wash that precipitate by using the warm water. आता बघा जो तुमचा प्रेसिपिटेट येणार आहे बरोबर, जो फिल्टर पेपरवर तुम्हाला जो प्रेसिपिटेट तुम्हाला भेटत होता बरोबर ना, त्याच्यामध्ये काही प्रकारात तर इम्प्युरिटीज पण असणार ना, कारण की तुम्ही जे सॅम्पल घेतले ते कम्प्लिटली प्युअर असणार का नाही. जे तुमचं जे तुम्ही सोल्युशन घेतलं त्या सॉल्व्हेंट ॲड करा, जो प्रेसिपिटेट तुम्हाला भेटला आहे तो प्रेसिपिटेट तुम्ही काय केला, फिल्टर आउट केला. फिल्टर आउट केल्यानंतर तुम्हाला काय भेटला, याच्यावरती तो फिल्ट्रेट भेटला बरोबर ना, खाली तुमचं लिक्विड होतं ते फिल्ट्रेट, आणि हा रिसिव्ड जो भेटला त्याला काही प्रमाणात इम्प्युरिटीज चिपकून गेल्या असतील बरोबर. आता आपल्याला इम्प्युरिटी पाहिजेत का, नाही पाहिजेत, म्हणजे जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो पाहिजे का, तो आपल्याला नाही पाहिजे बरोबर ना. तर तुम्ही त्याला काय करणार, सिंपल प्रकारे वॉशिंग करणार. वॉशिंग तुम्ही कशाने करू शकता, की वॉर्म वॉटरने करू शकता, किंवा एखादं सुटेबल सॉल्व्हंट तुम्ही अल्कोहोल वगैरे पण यूज करता. ओके, तर काही इथं ह्या प्रकारे दिलेले असतात वॉशिंगसाठी, ठीक आहे. स्पेसिफिक असं वॉशिंग प्रेसिपिटेटसाठी दिलेलं असतात. पॉलिथिन वॉश बॉटल वगैरे आम्हाला होतं हे, ठीक आहे. प्रॅक्टिकलच्या वेळेस आपण त्याच्यामध्ये लिक्विड वगैरे टाकतो आणि जस्ट वॉश वगैरे करतो, ठीक आहे. या प्रकारे तुम्ही बॉटलने म्हणजे ते फिल्टर पेपरवर टाकायचं. ही बॉटल ठीक आहे इथं असते, इथून ते लिक्विड जातं आणि जस्ट तो फिल्टर होऊन हा जो फिल्टर आहे तो काय होऊन जाईल, वॉश होऊन जाईल, ठीक आहे. जो इम्प्युरिटीज पार्ट असणार तो निघून जाणार, अनवॉन्टेड पार्ट तुमचा निघून जाणार आहे. कळतं आहे, इथपर्यंत आलेत तुम्ही. हे यूज करू शकता, हे यूज करू शकता. ओके, नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की तुमचा तो वॉशिंगपर्यंत झालं आहे. वॉशिंग केल्या गेला, आता नेक्स्ट स्टेप कुठली येईल मग तुमच्यानी, ड्रायिंग. वॉशिंग तर झालं आहे, आता इथपर्यंत आपली कंप्लीट स्टेप झाल्या. एक तुमची सॅम्पलिंग घेतला, प्रिसिपिटेशन घेतला, डायजेशन घेतला आहे, फिल्ट्रेशन घेतला. फिल्ट्रेशन नंतर काय येईल, ड्रायिंग येईल. कळतंय. मग ड्रायिंगमध्ये काय करणार, ड्रायिंगला तुम्ही इंजेक्शन म्हणतात. म्हणजे काय तुम्हाला ह्या नेमिंगवरनं समजत असेल, म्हणजे एखाद्या तुम्हाला इथं जसं हिटिंग वगैरे काहीतरी करावं लागत असणार बरोबर ना. इंजेक्शन याच्या नेमिंगवरनं पण तुम्ही लक्षात एकदम इझिली आपल्याला काय करायचं, केमिस्ट्री हे होलाटाईल आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यासाठी लक्षात ठेवायला ते बस जस्ट बेसिक कॉन्सेप्ट, ठीक आहे. ड्रायिंग करणार, ड्रायिंगवरनं पण लक्षात येईल की ड्राय करायचं आहे, एखादा प्रोडक्ट ड्राय करायचा आहे, ठीक आहे. ड्रायिंग करणारे इंजेक्शन विथ द यूज द रिमूव्ह द वॉटर फ्रॉम द प्रिसिपिटेट ऑकर ड्युरिंग द वॉशिंग. वॉशिंग झाल्यानंतर तुम्ही त्याला केला कम्प्लिटली रिमूव्ह वगैरे केला गेला जो अनवॉन्टेड पार्ट होता तो. अँड देन नेक्स्ट काय होणार मग, ड्रायिंग कॅन बी डन बाय हिटिंग. तुम्ही हिटिंग करू शकतात मग त्याला कितीपर्यंत, 110 ते 120 डिग्री सेल्सिअसपर्यंत 1 to 2 hours ही प्रोसेस होते. कळतं आहे. आणि इंजेक्शन कॅन बी इन द ॲट मच हायर टेम्परेचर पण तुम्ही यूज करणारे. युजली काय होणार मग तिथं काय होणार बघा, जर हिटिंग वगैरे केलं तर तुम्ही काय तो प्रोडक्ट काय होईल, ड्राय होईल, आणि जो तुमचा जो लिक्विड पार्ट असणार तो सगळा काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल बरोबर ना. मग इफ प्रिसिपिटेट मस्ट बी कन्वर्टेड टू द मोर सुटेबल फ्रॉम वेइंग. म्हणजे तुम्हाला जस्ट फक्त तुम्हाला जो मेन इम्पॉर्टंट पार्ट असणार, जो ड्राय पार्ट असणार तो तुम्हाला काय करता येईल, मग वेइंग त्याचं इझिली घेता येईल. कळतं आहे. आता ती प्रोसिजर कशी होते ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा या प्रकारे होऊ शकतं, या प्रकारे तुम्हाला दाखवलं ते त्यांनी. तुमच्या नंबर ऑफ स्टेप आहे त्याच्यामध्ये ड्रायिंगच्या याच्यामध्ये, ठीक आहे. तुम्ही जी प्रोसिजर बोलले ड्रायिंग किंवा एजिनेशन तुम्ही जे बोलताय, ठीक आहे, ह्या प्रकारचे त्याच्यामध्ये काय होणार, तुम्ही ह्या प्रकारे हिटिंग मेटल कोन वगैरे घेणार. हा कोन असतो, ठीक आहे. इथून तुम्ही बर्नर ऑन केला, हिटिंग वगैरे दिलं, वायर गाज ही, ठीक आहे. हा मेटल कोन आहे. आणि हा तुमचा जो घेतलेला तुम्ही घेतला होता ना फनेल, त्याच्यामध्ये तुम्हाला फनेल विथ द फिल्टर पेपर, त्या फिल्टर पेपरला तुम्ही काय जस्ट राऊंड करायचं आणि मग तो काय होतो, काही वेळापर्यंत तो ड्राय व्हायला लागतो, ठीक आहे. जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर करावी लागते. तर ही प्रोसिजर थोडीशी किचकट आहे. ओके, नेक्स्ट तुम्ही असंही करू शकता की तो तुमचा असतो हिटिंग विथ क्रुसिबलमध्ये पण तुम्ही तो काय जो काय तुमचा कंपाऊंड दिला असेल तो हा जो कंपाऊंड आहे तो याच्यात हे करणार आणि मग हिटिंग वगैरे करणार. तशा प्रकारचं पण करू शकता. किंवा तुम्ही डेसिकेटर वगैरे यूज करता, ठीक आहे. तुमचा जो ह्या प्रकार असतात ते पूर्ण ह्या प्रकारचं पूर्ण डेसिकेटर असतं, ठीक आहे. वरून लीड वगैरे असते, पॅक असते. म्हणजे हे जस्ट काय काम करतात, जे वॉटर मॉलिक्युलस वॉटरचं असतं ते काय करतं, ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतो. कळतंय ना. मग हा काय तुमचा क्रुसिबल आहे. डिहायड्रेटिंग एजंट तुम्ही यूज करा. याला काय म्हणतात, डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे अनहायड्रेट कॅल्शियम क्लोराईड, ठीक आहे. म्हणजे तो पण एक प्रकारचं ड्रायिंग करण्याचं काम. हे तिघी पण अशा कुठली पण प्रोसेस तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. जी दिली असेल ती तुम्हाला किंवा 12 to 24 hours सुद्धा यूज करू शकतो ती प्रोसेस, ठीक आहे. इथपर्यंत आलेत तुम्ही.
म्हणजेच काय, एक तुमची ड्राईंग झाली म्हणजे ॲजिशन प्रोसेस झाली, म्हणजे हिटिंग वगैरे तुम्ही देणार आहे. नंतर तुम्ही काय करणार, वेट घेणार, बरोबर ना. नाही तर कम्प्लिटली ड्राय झालं म्हणजे काय राहणार नेक्स्ट पार्ट तुमचा, तर कंपाऊंड ड्राय झाला आहे. आता आपल्याला काय प्रॅक्टिकलमध्ये वेट करणार. आफ्टर द ड्राईंग टेक्स रिसिड्यू. आता जो तुमचा रिसिड्यू भेटला, आता कन्फर्म तुमचा रिसिड्यू तुम्हाला भेटलेला आहे, बरोबर. फिल्टरमध्ये तुमचा कम्प्लिटली रिसिड्यू भेटणार आहे. प्रिसिपिटेट, त्याला तुम्ही काय म्हणतात, प्रिसिपिटेट म्हणतात, ठीक आहे. इट इज द रूम टेम्परेचर अँड वेट द ॲक्युरेट अँड ॲनालिटिकल बॅलन्स. आणि तुम्हाला तिथं काय करायचं, वेट करायचं आहे. अंडरस्टँड. मग वेट घेतल्यानंतर तुम्ही काय करणार, फायनली तुमचं कॅल्क्युलेशन करणार. आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला काय फॉर्म्युला माहिती पाहिजे. कॅल्क्युलेशन तुम्हाला जर रिझल्ट एक्सप्रेस करण्यासाठी पर्सेंट ऑफ ॲनालाइट तुम्ही घेतात, बरोबर ना. पर्सेंटमध्ये करणार आहे ना, प्युरिटी ऑफ द सबस्टन्स किती पर्सेंटमध्ये आलं आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये रिक्वायर्ड करायचं आहे. सॅम्पलचं व्हॅल्यूमचं जेवढं वेट आहे ते आपल्याला काय करायचं, राईट डाऊन करायचं असतं, लास्टला कॅल्क्युलेशन करायचं असतं, ठीक आहे. पर्सेंट ऑफ प्युरिटी ऑफ द सबस्टन्स E/S/W × 100. म्हणजेच काय, ई म्हणजे काय तुमचा वेट ऑफ द रिसिड्यू असणार आहे, म्हणजेच प्रिसिपिटेट. एस म्हणजे तुमचा काय, ग्रॅव्हिमेट्रिक फॅक्टर असणार आहे. आणि डब्ल्यू म्हणजेच काय तुमचा वेट ऑफ सॅम्पल, जे पण तुम्ही वेट ऑफ सॅम्पल घेतलं आहे ते असणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत कोणाला आय थिंक कोणालाच कन्फ्युजन असेल. आणि हा तुम्हाला 10 मार्क्स वगैरे विचारला जाऊ शकतो, म्हणून सांगते की थोडं एकदम इझी आहे, स्टेप बाय स्टेप जा, कन्फ्युजन होण्याचं कारण नाही आहे. पण तुम्हाला 10 मार्क्समध्ये तुमच्या त्या ज्या पण स्टेप होत्या त्या पण तुम्हाला राईट डाऊन करावे लागणार, ठीक आहे. आता तुमच्या जे सिलेबसला होतं ते कुठपर्यंत होतं, प्रिन्सिपल अँड स्टेप इन्व्हॉल्व्ह इन द ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस, हा एक पार्ट झाला आपला. आता नेक्स्ट आहे तुमचा प्युरिटी ऑफ द प्रिसिपिटेट, नंतर को प्रिसिपिटेशन अँड पोस्ट प्रिसिपिटेशन इस्टिमेशन ऑफ द बेरियम सल्फेट. हे तुमचं चॅप्टर इथं कंप्लीट होणार, ठीक आहे. तर आपण काय बघितलं आज, प्रिन्सिपल अँड स्टेप इन्व्हॉल्व्ह द ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसपर्यंत पाहिलं आहे, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आता नेक्स्ट पार्ट घेणार आहे आपण, तो म्हणजे प्रिसिपिटेट ऑफ प्युरिटी. इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन आहे नाही, ठीक आहे. आणि हो फ्रेंड, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. काय क्युरियोसिटी तुम्ही मला विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. व्हिडिओ जर हेल्प वाटलं तर लाईक करायला विसरू नका, ठीक आहे. आता प्रिसिपिटेट ऑफ द प्युरिटी. आता जर तुम्ही प्रिसिपिटेट घेतला, नेहमी म्हणून तुम्हाला समजतं आहे की प्युरिटी ऑफ द प्रिसिपिटेट काय असणार आहे. प्युरिटी असणार आहे कन्फर्म, बरोबर ना. व्हेन द प्रिसिपिटेट इज सेपरेट आउट, जो प्रिसिपिटेट तुम्ही सेपरेट आउट केला आहे फ्रॉम द सोल्युशन, इट इज नॉट ऑलवेज द प्युअर. द प्रिसिपिटेट इज कंटॅमिनेट विथ द सॅम्पल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटीज. आता तुम्ही जो आलेला होता तुमचा, नेमकं काय कशा प्रकारचे स्टेप आहे ते बघून घेऊया, ठीक आहे. आता बघा, जो तुमचा प्रिसिपिटेट आला होता त्याच्या प्रकारे थोड्याफार प्रमाणात तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल करत होते किंवा जे तुम्ही फिल्ट्रेशन वगैरे, तेव्हा काहीतरी प्रमाणामध्ये तुमच्या तिथं काहीतरी इम्प्युरिटीज तर आल्याच असतील ना, कुठून तरी तुमच्या इम्प्युरिटीज तिथं गोळा झाल्या असतील, बरोबर की नाही. किंवा सोल्युशनमध्ये असतील, त्याच्यामधल्या थोड्याशा इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये आल्या असतील, बरोबर. आता मग ते नेमकं काय करणार तुम्ही, दिस इज द अमाऊंट ऑफ द इम्प्युरिटी डिपेंड्स अपॉन द नेचर अँड कंडिशन ऑफ द प्रिसिपिटेट. मग ते नेचर आणि कंडिशन ऑफ द प्रिसिपिटेट डिपेंड असणार आहे, ठीक आहे. आता ते कुठले 2 टाईप्स आहेत आणि कशा प्रकारे होतं ते बघून घेऊया. एक तर तुमचं आहे को प्रिसिपिटेशन आहे, सेकंड म्हणजे तुमचा पोस्ट प्रिसिपिटेशन आहे, ओके. आता नेमकं को प्रिसिपिटेशन म्हणजेच काय, ओके. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ प्रिसिपिटेट तुम्ही याला म्हणणार आहे. म्हणजेच काय, इट इज द कंडिशन अँड प्रोसेस इन विच द प्रिसिपिटेट इज कंटॅमिनेटेड ड्युरिंग द ग्रॅव्हिमेट्री दोज सबस्टन्स विच आर सोल्युबल इन मदर लिक्विड. इट इज ओके. इथपर्यंत आलं का लक्षात. को प्रिसिपिटेशन म्हणजेच काय, तुमची जी इम्प्युरिटीज येणार, तुम्ही जो पार्ट काढला, तुमचा जो पार्ट होता, ठीक आहे. आता तुम्ही हे सोल्युशन घेतलं, त्याच्याला प्रिसिपिटेट टाकला, तेव्हा सडनली जो तुमचा याच्यावरती अटॅक झाला, जो याच्यामध्ये गेला, त्याला तुम्ही काय म्हणता, क्रो प्रिसिपिटेशन. काय म्हणता तुम्ही त्याला, क्रो प्रिसिपिटेशन म्हणणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की आर द सोल्युबल इन मदर लिकर. जे सोल्युबल म्हणजे मदर लिकर, तुम्हाला आता मी जे सांगितलं नाही, तुमचं मदर लिकर होतं ना, स्टार्टिंगचं जे सोल्युशन होतं त्याच्यामध्ये जे तुम्हाला प्रिसिपिटेट भेटत, हे प्रिसिपिटेट जे भेटत होते त्याच्यामध्ये सडनली जे तुमच्याले या सोल्युशनमध्ये जे अटॅक झाले असतील, लगेच सडनली त्याच्यामध्ये गेले असतील, ठीक आहे ना, त्याच्यामध्ये जे गेले असतील त्यांना तुम्ही काय म्हणतात मग, को प्रिसिपिटेशन. आणि हे 2 टाईपचे आहेत, एक तर तुमचा सरफेस ॲब्स्ट्रॅक्शन म्हणू शकता आणि सेकंड म्हणजे ऑक्युलेशन म्हणू शकता, ठीक आहे. आता नेमकं सरफेस ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय, आता नेमकं ॲडसॉर्प्शन नाही बोलते, ॲडसॉर्प्शन बोलते, ठीक आहे. आता बघा, हा तुमचा ॲडसॉर्प्शन आहे, ठीक आहे. इन दिस इम्प्युरिटीज आर ॲब्सॉर्ब ऑन द सरफेस ऑन द प्रिसिपिटेट. तर इथं काय होणार आहे, तुमचा जो ॲडसॉर्प्शन आहे म्हणजेच काय, सरफेस म्हणजे इथं फक्त, ठीक आहे, ह्या सरफेसवरती तो फक्त काय झाला, ॲडसॉर्ब झाला आहे, ठीक आहे. पण
ॲब्सॉर्ब म्हणजे काय, ॲब्सॉर्ब म्हणजेच काय, आता स्पंज बघितला आहे बरोबर ना. स्पंज जर आपण त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलं तर तो स्पंज पूर्ण काय करून घेतो, ॲब्सॉर्ब करून घेतो. काय करून घेतो, ॲब्सॉर्ब करून घेतो. ठीक आहे, पण हा ॲब्सॉर्ब करतो का, ॲडसॉर्ब करतो. म्हणजे हाच काय, म्हणजे तो पूर्ण कम्प्लिटली जाईल का, नाही जाणार. तो फक्त काय राहील, वरच्या भागाला राहणार. म्हणजे वरून तो कवर होणार आहे. अंडरस्टँड. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही घेणार आहे की ऑकलायझेशन. ठीक आहे. इन दिस इम्प्युरिटीज गेट ट्रॅप इनसाइड द प्रिसिपिटेट ड्युरिंग द ग्रोथ ऑफ प्रिसिपिटेट क्रिस्टल. म्हणजे मी तुम्हाला काय बोलली मग आता, की जो तुमची इम्प्युरिटी ट्रॅक आहे इनसाइड, त्याच्या आतमध्ये क्रिस्टलच्या ग्रोथ ऑफ द प्रिसिपिटेट इन द क्रिस्टल, तर आज तुम्ही काय कोणती प्रोसेस म्हणता, ऑक्युलेशन प्रोसेस म्हणता. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की तुमचा सिल्वर आयोडाइड जो घेणार आहे ॲड्सॉप ऑन द बेरियम सल्फेट प्रिसिपिटेट इन द अल्कली नायट्राइड. हे इझिली एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. आता नेमकं पोस्ट प्रिसिपिटेशन, आता तुम्ही काय बघितलं, को प्रिसिपिटेशन बघितलं. आता नेक्स्ट आहे तुमचं पोस्ट प्रिसिपिटेशन, म्हणजे आफ्टर फॉर्मेशन ऑफ द प्रिसिपिटेट. तुमचा जो प्रिसिपिटेट जो फॉर्म झाला असेल, जो प्रिसिपिटेट तुम्हाला भेटला असेल, त्याच्यानंतर तो जो इम्प्युरिटीज तुमची जी इथं येणार आहे किंवा जो अटॅक होणार आहे तो काय असणार तुमचा ना, पोस्ट प्रिसिपिटेशन. त्याच्यावरती. ठीक आहे. आधी तुम्ही को प्रिसिपिटेशन बघितलं म्हणजे त्याच्या आती, कळतंय, त्याच्या आतमध्ये. ठीक आहे. ह्या प्रकारे होती, तुमचं घेतलं होतं आणि त्याच्या आतमध्येच ते जाऊन बसलं होतं, त्याला तुम्ही काय को प्रिसिपिटेशन. आणि हा काय वरून आहे, कळतंय, जो वरून असणार आहे त्याला काय तुम्ही पोस्ट प्रिसिपिटेशन. हे सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगते. ठीक आहे. इट इज द कंडिशन प्रोसेस इन विच द इम्प्युरिटीज गेट ॲब्सॉर्ब ऑन द सरफेस इन प्रिसिपिटेट आफ्टर इट्स फॉर्मेशन. किंवा तुम्ही सांगू शकता की इट इज द मेनली ऑकर व्हेन द प्रिसिपिटेट अलाउड द स्टँड प्रेझेन्स ऑफ द मदर लिकर. ठीक आहे. मदर लिकर म्हणजे जे तुमचं तुम्ही जे स्टार्टिंगला सॅम्पल घेतलं आहे त्याला मदर लिकर म्हणतात. ठीक आहे. पुन्हा तोच वर्ड आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे तुमचा इस्टिमेशन ऑफ द बेरियम सल्फेट. आय थिंक कोणाला कन्फ्युजन नाही आहे, बरोबर ना. आता इस्टिमेशन ऑफ द बेरियम सल्फेट म्हणजेच काय, की त्याचं जे दिलेलं असणार आहे कशा प्रकारे इस्टिमेशन तुम्ही करणार आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकलला होतं बेरियम सल्फेट आयन ग्रॅव्हिमेट्रिकली पण हाय, इस्टिमेशन ऑफ द आयन ग्रॅव्हिमेट्रिकली पण हाय. ठीक आहे. आता आपण बघणार आहे की बेरियम सल्फेट. ठीक आहे. इथे जो ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आहे, द अमाऊंट ऑफ द सल्फेट कशाचं करणार आहे, तुम्ही ऑलरेडी सल्फेट दिलं आहे इन द इस्टिमेशन ऑफ द क्वांटिटी ऑफ बेरियम सल्फेट सोबत करणार आहे. ठीक आहे. आता बेरियम सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे, BaSO4. मॉलिक्युलर वेट आहे त्याच्यावर दिलेलं आहे. ठीक आहे. हे असणं माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात की प्रिन्सिपल. आता आपल्या इथं मेन पार्ट स्टार्ट झाला आहे तो म्हणजे प्रॅक्टिकलचा. ठीक आहे. तुम्ही जे काही केलं आहे कम्प्लिटली ते सगळं तुम्हाला हे प्रॅक्टिकलमध्ये करायचं आहे. ठीक आहे ना. प्रॅक्टिकलचा पार्ट आहे तर तुम्हाला इझिली लक्षात घेऊन जाईल. ठीक आहे. आता प्रिन्सिपलमध्ये तुम्ही सांगितलं की इन दिस प्रोसिजरमध्ये काय होणार की डायल्यूट H2SO4 म्हणजेच काय, H2SO4 म्हणजे काय, तुमचा सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. इज ॲडेड टू द डायल्युटेड सोल्युशन इन बेरियम क्लोराईड सोल्युशन. ठीक आहे. तुम्ही काय घेतलं, बीकर घेतला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डायल्यूट H2SO4 टाकलं सपोज. ठीक आहे. याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही, H2SO4 टाकला आहे. नेक्स्ट तुम्ही काय घेतलं की त्याच्यामध्ये काय करायचं, ॲड टू द डायल्यूट सोल्युशन द बेरियम क्लोराईडचं पण तुम्ही काय घेतलं, BaCl2चं पण सोल्युशन तुम्ही घेतलं, विच फ्रॉम द, आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, मग व्हाईट कलरचा प्रिसिपिटेट तुम्हाला भेटणार. कुठला, व्हाईट कलरचा प्रिसिपिटेट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. ऑफ बेरियम सल्फेट. तर प्रोसिजर कशी होईल, तुमचा बेरियम क्लोराईड घेतला, H2SO4 घेतला, इट गिव्स बेरियम सल्फेट, आणि तुमचा काय होणार आहे, YSSL. ठीक आहे. या प्रकारे हे प्रिन्सिपल दिले, तुम्हाला दिलेलं असेल ऑलरेडी. ठीक आहे. प्रोसिजर कशा प्रकारे होईल मग फर्स्टली तुम्ही काय केलं, वी हॅव प्रिपेअर्ड द सोल्युशन तुम्ही प्रिपेअर केले, बरोबर ना. तुम्ही काय घेतलं, मग सॅम्पल घेतलं की 20 ग्रॅम ऑफ द बेरियम क्लोराईड घेतलं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. 20 ग्रॅम ऑफ द बेरियम क्लोराईड घेतल्यानंतर मग तुम्ही काय केलं, 1000 ml ऑफ डिस्टिल वॉटरमध्ये काय केलं, त्याला काय केलं, मिक्स केलं, बरोबर ना, डायल्यूट केलं. ओके. नंतर मग तुम्ही H2SO4चं सोल्युशन बनवलं आहे, ते कसं घेतलं, मग टेक द 3 ml ऑफ द कॉन्सन्ट्रेशन H2SO4 घेतलं. कसं घेतलं, 3 ml घेतलं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आणि डिझॉल्व इन द 100 ml ऑफ द डिस्टिल वॉटर, आणि ते कशामध्ये टाकलं, 100 ml डिस्टिल वॉटरमध्ये टाकलं. मग हे काय झालं, तुमचं डायल्यूट H2SO4 झालं, बरोबर ना, कारण की तुम्ही कॉन्सन्ट्रेशन घेतलं आणि ते तुम्ही काय केलं, डायल्यूट केलं आहे डिस्टिल वॉटरमध्ये केलं. अंडरस्टँड. हे एक सॅम्पल तुम्ही प्रिपेअर केलं, कारण की तुम्हाला प्रॅक्टिकल करताना आधी तुम्हाला काय सॅम्पल प्रिपेअर करावे लागतील. अंडरस्टँड. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात, मग आता एक स्टेप आता जाणार. ठीक आहे. आता पिपेट आउट केलं आहे तुम्ही 25 ml ऑफ द बेरियम क्लोराईड सोल्युशन, जे तुम्ही बेरियम क्लोराईड सोल्युशन जे घेतलं आहे, बनवलं आहे तुम्ही. ठीक आहे ना, ते तुम्ही काय केलं, पिपेट आउट केलं, बरोबर. पिपेट आउट केल्यानंतर नेक्स्ट काय प्रोसिजर होणार, मग सोल्युशन इन टू द 500 ml बीकरमध्ये तुम्ही काय केलं आहे, त्याला टाकलं.
बरोबर. नंतर ॲड 0.5 ml ऑफ कॉन्सन्ट्रेशन H2O सोबत, तुम्ही जे कॉन्सन्ट्रेशन H2O सोबत घेतलं ते टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये, किती 0.5 ते पण घेतलं. ठीक आहे. ते करायसाठी मग व्हॉल्यूम अप टू द 100 ml विथ द डिस्टिल्ड वॉटर, हे आधी तुम्ही काय केलं मग प्रिपेअर केलं. ठीक आहे. किती 100 ml डिस्टिल्ड वॉटरमध्ये तुम्ही ते बनवून घेतलेलं आहे. ओके. नंतर तुम्ही ते काय केलं, ते सोल्युशन याच्यामध्ये टाकलं, म्हणजे तुम्हाला काय भेटेल मग प्रिसिपिटेट भेटणार आहे. ठीक आहे ना. हे सोल्युशन H2O सोबत तुम्ही जेव्हा टाकणार तेव्हा तुम्हाला ते प्रिसिपिटेट काहीतरी पण भेटणार. नंतर त्याला काय करणार, सिम्पली हीट करणार, म्हणजे ते सोल्युशन हॉट होणार. हॉट होणार म्हणजे काय, तुम्हाला थोडंसं जास्त अमाऊंटमध्ये आणखी काय भेटणार आहे, तुम्हाला ते प्रिसिपिटेट भेटणार आहे जास्त अमाऊंटमध्ये पाहिजे असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की ॲड द डायल्यूट H2O सोबत, तुम्ही जे डायल्यूट H2O बनवलं होतं ते काय घेणार आहे, ड्रॉप वाईज त्याच्यामध्ये टाकत जाणार, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर सोल्युशन भेटण्यासाठी. ठीक आहे ना. तुमचा जो फिल्ट्रेट आणि तुमचा जो कुठला असणार आहे रेसिड्यू तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, थोड्याशा अमाऊंटमध्ये अजून तुम्ही काय करणार, ड्रॉप वाईज तुम्ही काय करत जाणार, सोल्युशन टाकत जाणार आहे. आणि देन काय होतं ती प्रोसिजर तुम्ही बघणार आहे. ठीक आहे. प्रिसिपिटेट इज नॉट सेपरेट आउट, तुम्हाला कंडिशनमध्ये काय दिसतं ते बघणार. ठीक आहे. आणि नंतर मग जो प्रिसिपिटेट तुम्हाला भेटलेला असेल, जो पण तुमचा रेसिड्यू असणार, तो काय करणार, नंतर तुम्ही फिल्टर करणार, वॉश करणार, ड्राय करणार, नंतर मला असला काय करणार, तुम्ही कॅल्क्युलेशन करणार. बरोबर ना. तर कॅल्क्युलेशन काय असणार तुमच्याला, पर्सेंट ऑफ प्युरिटी ऑफ द सबस्टन्स E/S/W × 100 तुम्ही पर्सेंटेजमध्ये घेतात म्हणून तुम्ही 100 घेतलं आहे. बरोबर ना. तुमचं ते वेट वगैरे आहे, सॅम्पलचं वेट आहे, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस वगैरे सगळं ते कंप्लीट हे सोल्युशन कॅल्क्युलेशनमध्ये कंप्लीट करणार आहे. या प्रकारे झाले. आता आपला लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ द ग्रॅव्हिमेट्री. इथपर्यंत आहे ती कोणाला कन्फ्युजन नसणार आहे असं मला वाटतं आहे. ठीक आहे. आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण लक्षात येईल. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ द ग्रॅव्हिमेट्री यूज याच्यात कशासाठी यूज होतो की तुम्ही तुम्ही सांगा की स्टँडर्ड सोल्युशन वगैरे ॲनालिसिस ऑफ द स्टँडर्ड सोल्युशन म्हणून तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्हाला जर ॲक्युरेसी पाहिजे असेल, बरोबर ना. ॲनालिसिस ऑफ द रिक्वायर्ड ॲक्युरेसी इट इज द टाइम ऑफ कंज्युमेंट बट शो द बेटर ॲक्युरेसी. ठीक आहे ना. तुमचा टाईम पण वाचतोय आणि तुम्हाला जसं त्याची बेटर ॲक्युरेसी पण भेटते, तर तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट जर भेटत असेल तर तुम्ही ग्रॅव्हिमेट्री ॲनालिसिसचा यूज करणार की नाही, करणार ना. आणि यूज ऑफ द डिटर्मिनेशन ऑफ द तुम्ही लीड ॲज अ क्रोमेट म्हणू शकता, किंवा क्लोराईड ॲज अ सिल्वर क्लोराईड वगैरे तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. हे चॅप्टर मी आज कंप्लीट घेतलं आहे. ओके. कोणाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही इन्स्टाला पण फॉलो करू शकता, इन्स्टा ID शीतल गिरा असेल. काही कन्फ्युजन तुम्ही मला विचारा. ओके. जस्ट मी तुम्हाला एकदा ओव्हरलुक करू लागते याच्यात आपण काय काय घेतलं. ठीक आहे. फर्स्ट आहे तुमच्याला ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. ग्रॅव्हिमेट्री म्हणजेच काय की जस्ट मास ग्रॅव्ही म्हणजे काय, तुम्ही मास किंवा वेट जे घेणार आहे ते, आणि मेट्रिकमध्ये तुमचं डिटर्मिनेशन असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट हे तुमच्याला प्रिन्सिपल आहे की तुम्ही जो पण सॅम्पल घेणार आहे त्याचं कशाप्रकारे तुम्ही करणार आहे. ठीक आहे. त्याचं वेट करणार, न ड्राईंग वगैरे करणार, त्याच्या कुठल्या स्टेप इन्व्हॉल्व होते, 8 प्रकारच्या स्टेप आहेत त्या तुम्ही घेतल्यानंतर मग सॅम्पलिंग केलं, फर्स्ट सॅम्पल केल्यानंतर मग प्रिसिपिटेट काढल्यानंतर मग ते प्रोसिजर डायजेशन केली, फिल्ट्रेशन केलं, वॉशिंग केलं, ड्राईंग केलं, नंतर मग तुम्ही काय वेट घेतलं, वेइंग केलं, नंतर मग कॅल्क्युलेशन केलं. हे तुमचं फायनली इथपर्यंत होतं. बरं. मी सगळं तुम्हाला 10 मार्क्सला वगैरे विचारलं होतं. नंतर तुमचं हे प्युरिटी ऑफ द प्रिसिपिटेशन म्हणजेच काय की नेमका त्याच्यामध्ये जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असेल तर तुम्ही कशाप्रकारे ते काढू शकतात. ठीक आहे ना. हे सगळं होतं की को प्रिसिपिटेशन म्हणजे काय आणि पोस्ट प्रिसिपिटेशन म्हणजेच काय. को म्हणजे काय, आधी जे लिक्विडमध्ये जे असतं ते आधीच्या त्याच्या त्या जे तुमचं प्रिसिपिटेट भेटलं त्याच्यासोबत त्यालाच तुम्ही को प्रिसिपिटेट, आणि नंतर मग तुम्ही काय पोस्ट प्रिसिपिटेशन म्हणजे काय, ते कंप्लीट झाल्यानंतर प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर मग बाहेरून जी येते त्यालाच तुम्ही काय म्हणतात मग पोस्ट प्रिसिपिटेशन असं म्हणतात. ठीक आहे. नंतर मग इस्टिमेशन ऑफ द बेरियम सल्फेट घेतलं, तुम्ही प्रोसिजर वगैरे कशी केली, नंतर मग प्रिन्सिपल आणि जस्ट कॅल्क्युलेशन केलं, आणि जस्ट त्याचे ॲप्लिकेशन वगैरे राईट डाऊन केले. ओके. इथपर्यंत कोणाला कन्फ्युजन नाही आहे. तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.